नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण आज एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज घेतलेत. तर आपल्याला त्याची कटिंग करायची. तर आपण दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी दोन्ही चॅनलवर काम करते. तर दोन्ही चॅनलला याची कटिंग नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. आणि छातीचे हे सगळे कटोरी ब्लाऊज आहेत. तर कमी वेळामध्ये आपण याची कटिंग करणार आणि हर एक व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगते, स्टिचिंग असू द्या किंवा कटिंग असू द्या. तर मग मी अगोदर हे जे ब्लाऊज पीस आहे याला पूर्ण इस्त्री करून घेतली. आणि ज्यावेळेस आपण इस्त्री करतो तर आपल्याला कटिंगला एकदम सोपं जातं. आणि म्हणजे आपण जर इस्त्री नाही केली तर मग कटिंगला व्यवस्थित येत नाही किंवा स्टिचिंगच्या वेळेला तरी प्रॉब्लेम येऊन जातो. तर कधी पण आपल्याला थोडासा वेळ लागला तर चालते, पण कधी इस्त्री करून घ्या, म्हणजे आपल्याला फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जातं आणि ब्लाऊज झाल्याच्या नंतर पण चांगला दिसतो. तर हे टोटल मी अस्तर पण कट केलेत आणि अस्तरला पण आपण इस्त्री करतो आहे. काम करायच्या अगोदर आपण इस्त्री जर केली तर ब्लाऊजला नक्की फिनिशिंग येते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे अशी गर्दी असते का ते पण कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.